हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू चॅनल। माझा हा व्लॉगिंग चॅनल आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ आहे तो माझ्या सोसायटीत जे दत्तयाग झाला त्याचा मी व्हिडिओ टाकते। पहिला व्हिडिओ आहे तो देवाचाच असायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं, म्हणून मी तो व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ एडिट करून मी टाकते आहे। तर हे माझी सोसायटी रुक्मिणी कॉम्प्लेक्स नाव आहे आणि हे पूर्ण असं दत्तयाग आमचा पूर्ण सोसायटीचा झाला होता। सो मी तो शूट केला आणि काय काय असतं, पूजा कसे असतात, कुठल्या विधी असतात, हे सगळं पुढं सांगितलेलं आहे त्यांनी, गुरुजींनी। तर हे बघा, त्याची पूर्ण तयारी इथं झालेली होती आणि सोसायटीचे असे सगळे लोक जमा होऊन इथं आम्ही दत्ताची आणि स्वामी समर्थांची पूजा केली होती। सो खूप एकदम असं धार्मिक आणि पवित्र असं ते यज्ञ होतं आणि यज्ञ पेटल्यावर जे वाटतं ते फिलिंग तर खूपच वेगळं असतं आणि पूर्ण आमच्या ह्याच्या सोसायटीमध्ये पूर्णतः पॉझिटिव्हिटी पूर्ण भरलेली होती आणि खूप चांगलं वाटलं मला त्या दत्तयागामध्ये। सो दत्त जयंतीच्या वेळेस हा दत्तयज्ञ केलेला होता। सो मी हा व्हिडिओ आज टाकते कारण माझं व्लॉगिंग चॅनल आज मी करते आहे। माझं फूड चॅनल आहे जे तुम्हाला माहिती आहे, फूड अमृता। तर तिथेही जाऊन सबस्क्राईब करा, तिथले व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला इथेही सबस्क्राईब करा प्लीज। पूजा, यज्ञ, विधी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एवढ्या पॉझिटिव्ह असतात की तुमच्या माइंडमध्ये पूर्णतः तुमची निगेटिव्हिटी डोक्यामध्ये संपून जाते आणि तुम्ही पॉझिटिव्हली विचार करता। शिवाय सगळीकडचं वातावरणही ते पॉझिटिव्ह होऊन जातं कारण सगळ्या जणांची श्रद्धा, सगळ्या जणांची भक्ती ते एकत्र आलेली असते। यज्ञामध्ये तुम्ही ज्या आहुत्या देता त्या ज्या असतात त्या तुमच्या निगेटिव्हिटीच्या आहुत्या असतात। तुमच्या मनातलं जे ब्लॉक लागलेलं असतात, जे ब्लॉकेजेस असतात तेही तुम्ही तिथं कमी करत असता आणि तुमच्या आवडत्या देवासाठी तुम्ही हे सगळं करत असता। शिवाय प्रसाद चढवता तुम्ही सगळ्यांना, तो प्रसाद वाटता, तोही एक पॉझिटिव्ह प्रकार आहे। तर मला हे सगळं खूप आवडतं, मला देवाचं कार्य खूप आवडतं करायला आणि स्पेशली आमच्या सोसायटीमध्ये हे पहिलं कार्य होतं जे सोसायटीने दत्तयाग केला। तो पहिला कार्यक्रम होता जो सोसायटीमध्ये आमच्या 5 वर्षात झालेला आहे देवाचा। तर ह्याच्यानंतरही पुढं करतील ते। आणि हा बघा यज्ञ किती सुंदर पेटला आहे आणि खूप छान तिथं अशी अग्नी बघून खूप मला बरं वाटत होतं। येऊयात थोडीशी माहिती याची। नमस्ते सर, मला सांगा की रुक्मिणी कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही जो आज दत्तयाग केला आहे तो कधीपासून तुम्ही करायचं तुमचं प्रयोजन होतं? आमचं प्रयोजन आत्ता जस्ट डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये ठरलं। असेच वृद्ध लोक गप्पा मारत असताना तेही एक विचार मांडला की आपल्या सोसायटीमध्ये काहीतरी चांगला कार्यक्रम झाला पाहिजे। विशेष करून टिळेकर काकूंनी विषय मांडला की काहीतरी करूया। त्यावेळेस मग विशाल सर, रेडेकर सर, गणमोटे साहेब, आम्ही एक विचार केला की एक धार्मिक कार्यक्रम झाला तर बरं होईल। सर कुणी तुम्हाला ह्याच्यामध्ये हेल्प केली? हेल्प पूर्ण सोसायटी, अख्खी सोसायटीचे पूर्ण मेंबर, सगळ्या मेंबरनी। येस। आणि दत्तयागामध्ये सकाळपासून जे हे झालेलं पूजा विधी त्याचं मला थोडंसं डिस्क्रिप्शन मिळेल का, म्हणजे काय काय झालेलं? हां, त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर हे सांगते। तो दत्तयाग इथे रुक्मिणी कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सकाळी या ठिकाणी जी पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या याच्यामध्ये पुण्यावाचन केलेलं आहे। त्याच्यानंतर जमिनीची पूजा केली जाते, धान्याची पूजा केली जाते, त्याच्यानंतर मंगल कलश स्थापन करून त्याची पूजा केली जाते। हे झालं पुण्यावाचन। त्याच्यानंतर म्हणजे जिथून मानवाची उत्पत्ती झाली त्या श्रीदेवता, त्यांना आपण मातृका म्हणतो, त्यांचं पूजन तिथे केलं। त्याच्यानंतर नवग्रहांचं पूजन केलं। नंतर दत्तगुरूंचं पूजन केलं। महादेवाच्या दरबारामध्ये सगळेच आहे, देव आहे, दानव आहे, किन्नर आहेत, राक्षस, सगळेच तिथे असतात। तर त्यांना देखील आपण त्यांची पूजा केली आपण इथे। आणि त्याच्यानंतर या सगळ्या ज्या देवतांनी ते बोलवलं, त्यांची पूजा केली, त्यांना हविर्भाग, आपण अग्नीच्या देवता 2 आहेत, एक स्वाहा आणि एक स्वधा आहे। त्यातली स्वाहा ही शुभ कार्यासाठी वापरली जाते तर स्वधा ही अशुभ कार्यासाठी वापरली जाते।
तर याच्यामध्ये काय होतं की आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देव नैवेद्यातून प्रत्यक्षात खातो का नाही खात. मग त्याच्यासाठी आपण जे काही देवासमोर जे काही गाराणं करतो आहे ते देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे अग्निनारायण करत असतो. त्या अग्नीला आपण जेव्हा स्वाहा म्हटलं की अग्नीचं तोंड असं उघडलं जातं, त्याच्यात आहुती टाकली जाते तुपाची, आणि असं सगळं करून त्याची समाप्ती केली जाते. ही ती आणि किती वेळ लागतो सगळी पूजा वगैरे? साधारणतः या दत्तयागाच्या पूजेला कमीत कमी नाही म्हटलं तरी 3 ते 3.25 तास हा कालावधी लागतोच. अच्छा. आणि महाप्रसाद म्हणून तुम्ही जे यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या त्या कोणत्या कोणत्या होत्या? म्हणजे याच्यामध्ये गणपतीच्या आहुत्या होत्या, त्याच्यानंतर देवीच्या आहुत्या होत्या, त्याच्यानंतर महामृत्युंजयाच्या आहुत्या होत्या, त्यानंतर मग नवग्रहांच्या आहुत्या होतात. नवग्रहांच्या आहुत्या झाल्यानंतर मग इथे दत्तगुरूंच्या ज्या आहुत्या असतात, म्हणजे दत्तगुरूंचं एक नामस्मरण असतं, सगळ्या देवतांचं होमवून केलं जातं त्या ठिकाणी. आणि सगळ्यात शेवटी की या ठिकाणी जर काही इडापिडा असेल ती इडापिडा या जागेवर निघून जावी म्हणून या ठिकाणी प्रतिकात्मक सिम्बॉलिक बली दिला जातो. म्हणजे एक बळी द्यायचा म्हणजे काही कोणाची गळा कापायचा नाही, तर इथे फक्त दही भात आणि त्याच्यावर एक दिवा लावून त्याचाच परिमार्जन म्हणून ते सगळं उतरून ते बाहेर नदी याच्यामध्ये कॅनलमध्ये सोडलं जातं. ते धन्यवाद सांगितल्याबद्दल मला माहिती. हे पहिलं वर्ष आपण ह्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सोसायटीला 5-6 वर्ष झालेली आहेत, पण आत्ता कुठं आम्ही ह्या आपल्या धार्मिक गोष्टीत इन्व्हॉल्व व्हायला लागलो आहे. आणि या गोष्टी काय करतात, सगळ्या सोसायटीला एकत्र पुढं नेण्यासाठी प्रवृत्त करतात. चांगले एकमेकांशी रिलेशन डेव्हलप होतात. आज आपण छोट्या प्रमाणावर केलेलं आहे, पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू ह्याच्यापेक्षा मोठं काही अजून करता आलं तर, आणि सगळ्यांमध्ये एक समानता राहावी, सगळे एकमेकाशी मिळून मिसळून राहावे. आपले परिवारची लोकं जवळ येत नाहीत, पण आपले शेजारचाच आपला परिवार आहे खरं बघायला गेलं तर. अडीअडचणीला एकमेकाला साथ देणारी लोक आहेत. त्यामुळे हाच परिवार असाच पुढं एकत्र राहून एकमेकाच्या कामी यावा, हेच इच्छा आहे. विचार साहेब. मी जे स्वामी भक्ती करतो त्याचं फळ मला फार चांगलं मिळालेलं आहे. गेली 20 वर्षापासून स्वामी भक्तीमध्ये मी आहे आणि मला त्याबद्दल खूप प्रगती होत गेली माझी. जी मी खूप अडचणीत होतो ते दिवसेंदिवस फार उन्नती होत चाललेली आहे. धन्यवाद. सोसायटीमध्ये हा कार्यक्रम खूप छान प्रकारे झाला होता. पहिला आम्ही इथं जस्ट विचार मांडले होते, पण आम्हाला जास्त सहकार्य सोसायटीने केलेले आहे. म्हणजे सोसायटीने खूप पैसे मदत केली आणि मेन म्हणजे टिळकराजजी आणि दिघेसाहेब यांनी पहिले मनावर घेतलं त्यांनी. त्यामुळं हे कार्यक्रम खूप छान झाला. यावर्षी पुढच्या वर्षी आपण अजून ह्या चांगल्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करू. असे सर्वांना सहकार्य असू द्या एकामेकाला. मी विशेष करून आभार मानू शकतो की ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी मिळून अशी वर्गणीसुद्धा दिली आपापल्या परीने. आणि विशेष म्हणजे अमृता दप्तरदार यांनी खूप आम्हाला प्रसादासाठी मदत केली. प्रसाद त्यांच्यातर्फे मिळाला. तसेच बुलबुले साहेब त्यांच्याकडून सुद्धा प्रसाद मिळाला. दाऊद खान यांचे पूजेसाठी खूप सहकार्य झाले. आणि सामान आणण्यासाठी रिक्षा दिली. थँक्यू. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कॅमेरासमोर असणार आहे. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. थँक्यू.